नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बाबतीत जशा जशा नवीन बातम्या येत आहेत, नवीन बातम्या म्हणजे ताज्या बातम्या आपण म्हणूयात, आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं पारडं बरंचसं जड आहे असं लक्षात येतंय. खरं तर वंचित बहुजन आघाडी किती विध्वंसक असू शकते, विध्वंसक म्हणजे कोणत्या अर्थाने की महाविकास आघाडीमध्ये सामील केलं नाही तर किती मोठं नुकसान करू शकते महाविकास आघाडीचं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते ज्यांना म्हणूयात आपण, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले, यांना सगळ्यांना वंचितचं महत्त्व माहिती आहे. तरी देखील तुम्हाला एक माहिती आहे की सुरुवातीपासून जरी प्रकाश आंबेडकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असले किंवा त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत असले, उभाठा गट नाही म्हणणार मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असले, तरी देखील महायुतीत सामील करून घ्यावं याच्याकरता प्रकाश आंबेडकर यांना वारंवार विनंत्या कराव्या लागल्या होत्या, अनेकदा आवाहन करावं लागलं होतं. आणि तरी देखील बघू, पाहू, करू, चर्चा होईल, लवकरच बैठक होईल अशी उत्तरं दिली गेली. हे उत्तर नेमकं कोण देत होतं? शरद पवार, जे महाविकास आघाडीचे प्रमुख महाराष्ट्रातले मानले जातात, त्यांनी बरीच टोलाटोलवी केली. आणि प्रकाश आंबेडकर हे जाणून होते की आपल्याला आड कोण येत आहे, म्हणजे मुद्दामच आपल्याकडे कोण दुर्लक्ष करतंय किंवा आपल्याला वारंवार याचना नाही म्हणता येणार, पण विनंती करायला, आवाहन करायला कोण लावतंय हे माहिती होतं. आणि मग त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी एक चाल खेळली. त्यांनी 48 जागांवर स्वतंत्रपणे वंचित बहुजन आघाडी लढायला तयार आहे असं जाहीर केलं आणि तशी चाचपणी सुरू केल्याचंही सांगितलं. त्याचाही फारसा परिणाम दिसला नाही. पण एका गोष्टीचा परिणाम झाला. प्रकाश आंबेडकर अतिशय हुशार राजकारणी आहेत. जरी त्यांच्याकडे सीट्स नसल्या, जरी त्यांचे उमेदवार आमदार खासदार नसले, तरी देखील अत्यंत चलाख आणि हुशार राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. तर राजकारणाचा चांगला अभ्यास आहे त्यांचा, महाराष्ट्रातल्या काय संपूर्ण देशाच्या राजकारणाचा अभ्यास आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला होता वाशीमध्ये, मला माहिती आहे तिथे मराठा आरक्षणाची जी अधिसूचना सगळे सोयऱ्यांबाबतची मनोज जरांगेंनी स्वीकारली आणि गुलाल उधळला होता आरक्षण मिळाल्याचा, त्यावेळी एक हुशारीची चाल खेळली. प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांची तारीफ केली. होय की आता मराठ्यांचे एकमेव नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे. इथे मात्र लागू पडली बरं का. होय, इथे प्रकाश आंबेडकरांची मात्रा लागू पडली. आणि नंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांची तारीफ केल्याबरोबर काय खलबत झाली महाविकास आघाडीच्या नेत्यांची माहीत नाही, पण नंतर लगेचच प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे असं जाहीर करण्यात आलं. मग त्यानंतर एक बैठक झाली. त्या बैठकीत थोडे रुसवे फुगवे झाले पुणकरांसोबत महाविकास आघाडीच्या, पण तरी देखील महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आहेत असं अधिकृतरित्या पत्र देण्यात आलं, असं सांगण्यात आलं. 12-12-12-12 म्हणजे 4 वेळा 12, 48 जागा आहेत. तर तिन्ही पक्षांना 12-12 आणि महाविकास आघाडीला 12 जागा, वंचित आघाडीला 12 जागा असं ठरलं. असा फॉर्म्युला प्रकाश आंबेडकरांनी सांगितला आणि तो मान्य होईल असं वाटलं होतं. पण नंतरच्या बैठकीमध्ये पुन्हा गडबड झाली. पुन्हा असं लक्षात आलं की प्रकाश आंबेडकर यांना तितक्या जागा मिळू शकत नाहीयेत. जास्तीत जास्त जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट घेईल, त्यानंतर राष्ट्रवादी आणि सगळ्यात शेवटी काँग्रेस, असं एकंदरीत जागा वाटप होणार होतं. आणि त्यापैकी जेमतेम अकोल्याची मुख्य जागा, प्रकाश आंबेडकरांचा हक्काचा मतदारसंघ, तिथली त्यांना मिळू शकेल आणि एखादी मुंबईतली मिळू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला. संजय राऊत जे प्रवक्ते म्हणूनच बोलतात महाविकास आघाडीचे, तर त्यांनी तसं सांगण्याचा प्रयत्न केला. कसं शक्य आहे? 12-12चा फॉर्म्युला दिल्यानंतर हे कसं शक्य होईल की प्रकाश आंबेडकर केवळ 2 जागांवर मान्यता देतील? आता प्रकाश आंबेडकर यांनी नवीन चाल खेळली. म्हणजे प्रश्न पडतोय की कोण कोणाला खेळवतंय. महाविकास आघाडीने आधी प्रकाश आंबेडकर यांना खेळवण्याचा प्रयत्न केला, त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना वारंवार विनंत्या कराव्या लागल्या किंवा आवाहनं करावं लागली असं म्हणता येईल. आणि आता प्रकाश आंबेडकर यांचं पारडं जड आहे असं दिसतंय. खरी हुशारी आहे. म्हणूनच मला प्रश्न पडलाय कोण कोणाला खेळवतंय. आता परिस्थिती अशी आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 27 जागांची मागणी केली आहे. 27 जागा म्हणजे ते 12 द्यायची मारामार होती, तिथे 27 जागा. याच्यावरून एक नक्कीच कळतं की प्रकाश आंबेडकर यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, त्यांची शक्ती वाढली आहे. आणि त्यांना त्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीलाही माहिती आहे की वंचितची पक्की मतं आहेत आणि भरपूर मतं आहेत, ती मतं निकालावर परिणाम करू शकतात, निकालावर नुकसानदायक असा परिणाम करू शकतात हे माहिती आहे. तर 27 जागा देणं शक्य नाहीये. अजून एक मागणी आहे, मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्यावी. आता मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीबाबत वंचित बहुजन आघाडी आग्रही का, हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पडणारच आहे. की मनोज जरांगे हे कुठल्याच पक्षाचे नाही असं ते म्हणतात, आणि मग अशा वेळेला ते राजकारणात नाही असंही ते म्हणतात. ते फक्त मराठा आरक्षणाकरताच आलेले आहेत असंही म्हणतात. आणि राजकारण हा माझा प्रांत नाही असंही त्यांनी अनेकदा म्हटलेलं आहे. किंवा मी कुठल्याच पक्षाच्या चिथावणीवरून उपोषण करत नाहीये असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मग अशा वेळेला मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी असं वंचित बहुजन आघाडी कशी काय मागणी करू शकते. म्हणजे मनोज जरांगे पाटील वंचित बहुजन आघाडीचे नाहीच आहेत, ते स्वतंत्र मराठा आरक्षणाकरता लढणारे समाजसेवक म्हणूयात किंवा नेते आहेत. अर्थात आता आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे लढा जवळजवळ संपुष्टात आल्यासारखा आहे, कारण बऱ्याच घटना घडल्या. मागच्या व्हिडिओत मी त्याचा आढावा घेतलाय. तर जरांगे पाटलांच्या बाबतीत आग्रही का, जरांगे पाटलांनी नम्रपणे नकार दिलाय. त्यांनी प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले आहेत. मला वाटतं ही प्रकाश आंबेडकरांची फार मोठी खेळी आहे, वंचित बहुजन आघाडीची फार मोठी खेळी आहे. आणि तेव्हा कळतंय की प्रकाश आंबेडकर खेळतायत, महाविकास आघाडी नाही खेळवत. प्रकाश आंबेडकर खेळतायत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीच, वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठीच ते प्रयत्नशील आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी. मनोज जरांगे पाटील यांना जर महाविकास आघाडीने उमेदवारी देण्याचं जाहीर केलं किंवा तसं मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केलं तर काय होणार आहे माहिती आहे का. आपोआपच एक गोष्ट स्पष्ट होणार आहे की मनोज जरांगे पाटील हे कोणाचं प्यादं आहे. प्रकाश आंबेडकर बघा किती हुशारीने चाल खेळली. हे बुद्धिबळाचं राजकारण, म्हणजे हा बुद्धिबळाचा पट आहे. आणि हुशारीने त्यांनी हे मान्य करण्याचा किंवा मान्य करायला लावतायत महाविकास आघाडीला की शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाय, काँग्रेसनीच त्यांना आरक्षणाकरता ताकद दिली आहे. आणि आरक्षणासाठी जमलेले बहुतेक कार्यकर्ते ह्या 3 पक्षांचेच होते, महाविकास आघाडीचेच होते. त्यामुळे महाविकास आघाडीची पोची झाली आहे, उमेदवारी देता येत नाही. तर मनोज जरांगे पाटील यांची अशी अवस्था आहे, जरी देखील आंदोलन फसलं असं वाटत असेल पण आरक्षण मिळाले, आंदोलन साध्य झालेलं आहे. पण त्यांना राजकारणात यायचं नाही असं जाहीर केलेलं आहे. इच्छा असूनही त्यांना राजकारणात येता येणार नाही. ती पक्की सीट आहे, तिथून पक्की निवडून येणार आहेत हेही माहिती आहे. पण महाविकास आघाडीला त्यांना उमेदवारी देता येणार नाही आणि मनोज जरांगे पाटील यांनाही घेता येणार नाही. कारण त्यातून हेच सिद्ध होईल की आरक्षणाकरता तो लढा उभारला गेला, जो मोठं आंदोलन उभं राहिलं, ज्यात बऱ्याच घडामोडी घडल्या, शेवटी जातीयवादही झाला, ब्राह्मणांना संपवून टाकण्याच्या गोष्टी झाल्या. तर या सगळ्याच्या पाठीमध्ये महाविकास आघाडी होती हे सिद्ध होईल उमेदवारी दिली तर. त्यामुळे उमेदवारी मिळणं मुश्किल आहे. अर्थात भरोसा नाही राजकारणी लोक, ते केव्हा काय निर्णय घेतील. आणि मनोज जरांगे पाटील देखील आपसारखे म्हणजे केजरीवालांसारखे पलटी मारू शकतील आणि उमेदवारी घेऊ शकतील. पण एक मात्र नक्की आहे, आता 27 जागांची मागणी केली आहे. संजय राऊत त्याला कागद म्हणतायत, कागद आहे तो, प्रस्ताव नाही तर कागद आहे 27 जागांचा. आणि मनोज जरांगे पाटलांबाबतचा देखील कशी काय इतकी ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची, होय आहे. प्रकाश आंबेडकर आता बार्गेनिंग करण्याच्या अवस्थेत आहेत, पहिलेपासून होते. फक्त महाविकास आघाडी त्यांना अंडर एस्टिमेट करत होते आणि आता महाविकास आघाडीच्या लक्षात आलेलं दिसतंय. यातून एक जरी साध्य झालं की महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना हव्या तेवढ्या जागा, 27 नाही मिळू शकणार पण किमान 12 जागा जरी दिल्या तरी पुरेसं होईल. म्हणजे मग जरा समसमान परिस्थिती निर्माण होईल आणि प्रकाश आंबेडकर सारख्या नेत्यांची योग्य अशी किंमत केली जाईल.
महाविकास आघाडीकडून योग्य असा सन्मान होईल असं मला वाटतं. म्हणजे आता कोण कोणाला खेळवतंय लक्षात आलं असेल. प्रकाश आंबेडकरच हुशार ठरले आणि तेच महाविकास आघाडीशी खेळत आहेत. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.